आप देख रहे हैं नया सवेरा न्यूज़, आपका अपना हिंदी न्यूज़ चैनल। ठाणे के वागले स्टेट स्थित हनुमान नगर में नए शौचालय का लोकार्पण शिवसेना सचिव राम रेपाले एवं पूर्व नगर सेवक एकनाथ भोईर के कर कमलों द्वारा संपन्न हुआ। इस मौके पर पूर्व परिवहन सभापति दशरथ यादव, पूर्व नगर सेविका एकनाथ भोईर, पूर्व नगर सेविका राधा फतेह बहादुर सिंह, उप विभाग प्रमुख कृष्णा सिंह सोडारी, अशोक चौहान, शाखा प्रमुख संभाजी खुराड़े, ज्ञानदेव गुरव, शिवाजी लाड, दिलावर खान समेत शिवसेना के सभी पदाधिकारी एवं उप शाखा प्रमुख, गढ़ प्रमुख, कार्यकर्ता उपस्थित रहे। नागरिकों की समस्या को देखते हुए शौचालय की अवस्था अत्यंत जर्जर हो चुकी थी, जो कि इस समस्या को उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के संज्ञान में लाया गया, जिसे देखते हुए तुरंत विशेष निधि उपलब्ध कराकर तुरंत शौचालय का कार्य शुरू किया गया और नागरिकों को समस्या ना हो उसे भी ध्यान में रखते हुए मोबाइल शौचालय की व्यवस्था की गई। अंत में सभी नागरिकों से शौचालय व्यवस्थित रूप से उपयोग करें इसका विनती भी किया और सभी नागरिकों का आभार व्यक्त किया। हनुमान नगर कब्रस्तान परिसरामध्ये या ठिकाणी माननीय महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या विशेष प्रयत्नाने, तसं म्हणायला हरकत नाही, तर त्यांनीच आम्हाला सर्व सहकार्य केलं आणि म्हणून हा निधी उपलब्ध झाला आणि त्याच्यामुळेच हा शौचालय मी या ठिकाणी उभारू शकलो। खरं तर या प्रभाग क्रमांक 15 मध्ये संपूर्ण स्लम वस्ती आहे, झोपडपट्टीमय हा प्रभाग आहे। या ठिकाणी सार्वजनिक शौचालय प्रांतविधीसाठी सगळ्या नागरिकांची जरूर सकाळी पहिले उठलं का प्रांतविधीसाठी जर कुठली गरज लागत असेल ती सार्वजनिक शौचालयाची गरज लागते आणि या सार्वजनिक शौचालयाचा आज आपण लोकार्पण केलेला आहे। हे सार्वजनिक शौचालय अगदी पडीक अवस्थेमध्ये होतं, किंवा कधी याचा स्लॅब पडेल, कधी हे कोसळेल हे माहिती नव्हतं, तरी लोक जीव मिठीत घेऊन या शौचालयामध्ये शौच करण्यासाठी जात होते। परंतु साहेबांच्या कानावर मी टाकल्यानंतर साहेबांनी सांगितलं ताबडतोब एक शौचालयाचं काम नव्याने करून घे आणि या शौचालयाचं आपण नव्याने काम करून पुनर्बांधणी करून आणि त्याचा आज लोकार्पण माननीय महाराष्ट्र राज्याचे सचिव राम रेपाले साहेब यांच्या हस्ते केलेला आहे। परंतु नागरिकांना एवढंच सांगणं आहे का शौचालय अतिशय सुसज्ज असं बनलेलं आहे, त्या शौचालयाचं चांगलं ठेवणं हे शेवट तुमच्या हातामध्ये आहे। तर नागरिकांना करून देण्याचं काम हे नगरसेवकाचं आहे, परंतु ते राखण्याचं काम ते सर्वसामान्य नागरिकांचं आहे आणि नागरिकांनी ते शौचालय चांगल्या प्रकारे त्याचा वापर करावा। आपल्या घरचा शौचालय जसं आपण वापरतो तशा प्रकारे जर शौचालय वापरला तर मला वाटत नाही की हे शौचालय लवकर खराब होईल। याचे दरवाजे सुद्धा पूर्वी आपण याचे लावत होतो ते हार्डनरचे, परंतु आता आपण फायबरचा दरवाजे सुद्धा लावले का जेणेकरून ते लाटेने तुटणार नाही, किंबहुना ताबडतोब काय करणार। तर या ठिकाणी आपण पाहिलं तर आज दरवाजे लावले का 4 दिवसांनी दरवाजे गायब, अशातली परिस्थिती आहे। लोकांनी हे आपलं घरचं शौचालय आहे म्हणून जर वापर केला तर नक्कीच या शौचालय चांगल्या प्रकारे होईल अशी मी सर्वांना माफक अपेक्षा ठेवतो। आणि नगरसेवक म्हणून मी जे मला या लोकांनी जी संधी दिली 2017ला, त्याचं संधीचं सोनं कसं करायचं हे तुम्हाला माहिती आहे। आपण प्रत्येक ठिकाणी प्रभागामध्ये ज्या ज्या सुविधा करणं अपेक्षित आहे त्या सुविधा करण्याचा प्रयत्न आपण करत असतो। या प्रभागामध्ये अनेक शौचालय अजूनही त्याच अवस्थेमध्ये ती सुद्धा लवकरात लवकर करणार आहोत। तसं नागरिकांच्या सोयीचा विषय आहे, नागरिकांसाठी आपण काम करत असतो, त्यामुळे ज्या अडथळे येतात त्या अडथळे दूर करण्याचं काम आपण करत असतो। कारण या ठिकाणी समस्या म्हटल्यानंतर खरोखर या परिसरातल्या नागरिकांची गैरसोय होती। ते फॉरेस्ट मध्ये सुद्धा कोणाला शौचालयाला प्रांत दिला जाता येत नव्हतं,
म्हणून आम्ही इथे या ठिकाणी मोबाईल शौचालय आणून ठेवले. काही ठिकाणी आपण ते टेम्पररी शौचालय बांधले. अनेक समस्या हे शौचालय बांधतात आणि ज्यावेळेला झोपडपट्टीमध्ये आपण काम करत असतो, स्लम एरियामध्ये काम करत असतो, तर या समस्या छोट्या छोट्या येत असतात. त्याच्यावर मात करणं हे शिवसैनिकाचं काम आहे आणि ते शिवसैनिक म्हणून मी केलेलं आहे. प्रभाग क्रमांक 15 मध्ये शौचालयाचं आत्ताच लोकार्पण झालेलं आहे. प्रत्येक व्यक्तीची सुरुवात सकाळी झाल्यानंतर होते. ते प्रातःविधीसाठी आपल्याला शौचालय जावं लागतं. तर चांगल्या दर्जाचं आणि स्वच्छ असलेलं शौचालय नागरिकांना उपलब्ध व्हायला पाहिजे. या उदात्त भावनेतून आपले शिवसेनेचे सगळेच नगरसेवक पदाधिकारी काम करत असतात. त्याचाच एक भाग म्हणून हे शौचालय मोडकळीस आलं होतं आणि ह्या शौचालयाची दुरुस्ती करण्यासाठी प्रयत्न करत होते. नागरिकांची मागणी होती. तर एकनाथ भोईर साहेब यांनी आपल्या महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री, विद्यमान उपमुख्यमंत्री यांच्या कानावर ही गोष्ट टाकली. तर साहेब बोले, रिपेअरिंग कशाला, आपण नवीन शौचालय बनवा. आणि त्या दृष्टिकोनातून साहेबांनी लगेचच पाऊल उचलून इथे निधीचं उपलब्धता करून दिली आणि एक चांगल्या दर्जाचं आपण बघताय की शौचालयाचं लोकार्पण आता इथे झालेलं आहे. आणि 2022ला जरी नगरसेवकाची टर्म संपलेली असली तरी आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांमुळे कुठेही त्याची जाणीव होऊन दिलेली नाहीये. ज्या ज्या वेळेला निधी लागेल त्या त्या वेळेला सर्व नगरसेवकांना ठाण्यातील सर्व प्रभागांमध्ये निधी देण्याचं काम आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी केलेलं आहे. म्हणून ठाणे पॅटर्न हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजते आणि ठाण्यातली एक व्यक्ती आज महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदावर बसल्यानंतर 2.5 वर्षामध्ये 25 वर्ष होणार नाही एवढं मोठं काम शिंदे साहेबांनी उभं केलेलं आहे. आणि आपण बघताय की चांगल्या दर्जाचे रस्ते, लाईट्स, साफसफाई सगळ्या बाबतीत ठाण्यामध्ये कुठेही कमतरता ठेवलेली नाहीये. मागील 2017 मध्ये एकच शिवसेनेचा नगरसेवक निवडून आला होता, परंतु एक नगरसेवक सुद्धा किती काम करू शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण आपण 15 मध्ये बघायला मिळेल. आणि मला खात्री आहे येणाऱ्या निवडणुकामध्ये 4चे नगरसेवक हे धनुष्यबाणाचे आल्याशिवाय राहणार नाही याची मला पूर्णपणे खात्री आहे. दादा, हे शौचालय बांधण्याच्या मध्ये बरेचसे समस्या आले तरीही आपण हे समस्या सोडून हे आपण हे शौचालय बांधण्यात नागरिकांच्या सोयीचा विषय आहे. नागरिकांसाठी आपण काम करत असतो. त्यामुळे ज्या अडथळे येतात त्या अडथळे दूर करण्याचं काम आपण करत असतो. कारण या ठिकाणी समस्या म्हटल्यानंतर खरोखर या परिसरातल्या नागरिकांची गैरसोय होती. ते फॉरेस्ट मध्ये सुद्धा कोणाला शौचालयाला दिला जाता येत नव्हतं. म्हणून आम्ही इथे या ठिकाणी मोबाईल शौचालय आणून ठेवले. काही ठिकाणी आपण ते टेम्पररी शौचालय बांधले. अनेक समस्या हे शौचालय बांधतात आणि ज्यावेळेला झोपडपट्टीमध्ये आपण काम करत असतो, स्लम एरियामध्ये काम करत असतो, तर या समस्या छोट्या छोट्या येत असतात. त्याच्यावर मात करणं हे शिवसैनिकाचं काम आहे आणि ते शिवसैनिक म्हणून मी केलेलं आहे.